करू आपण चौथा चॅप्टर, चॅप्टर नंबर 4. फोर्थ चॅप्टर चालू करतोय आपण, फायनान्शियल प्लॅनिंग 10वी, बरोबर ना? मॅथ्स कोणता चॅप्टर आहे हा? बरोबर. हा चॅप्टरचं नाव आहे फायनान्शियल प्लॅनिंग. काय? थोडासा वेगळा चॅप्टर आहे. ओके, चालू करूया. या चॅप्टर मध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे जीएसटी. आता आपण आजकाल ऐकतो ना जीएसटी जीएसटी जीएसटी, हे की नाही, गेल्या काही वर्षांपासून. तर जीएसटी म्हणजे काय? जीएसटी म्हणजे गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. गुड्स अँड आपल्या देशामध्ये आधी काय होतं, वेगवेगळ्या प्रकारचे टॅक्स होते. हा काय नवीन कुठला टॅक्स नाही. आधी काय होतं, आधी वेगवेगळ्या प्रकारचे टॅक्स होते. एक्साइज ड्युटी, कस्टम ड्युटी, वॅट, बरोबर ना, सेल्स टॅक्स वगैरे. मग काय केलं सरकारने, असे 4-5 वेगवेगळे टॅक्स घेण्यापेक्षा एकच टॅक्स, तर 4-5 टॅक्सचा एकच काय केला, टॅक्स बनवला. कळलं का? आधी खूप प्रकारचे टॅक्स होते, जसं की एक्साइज ड्युटी, कस्टम ड्युटी, वॅट होता, एंटरटेनमेंट टॅक्स होता, सेल्स टॅक्स होता, बरोबर आहे की नाही? या सगळ्या टॅक्सचा मिळून सरकारने काय केलं, एकच टॅक्स केला. उगाच लोकांना त्रास नको, हा टॅक्स तो टॅक्स, 4-4, 5-5 टॅक्स, एकच टॅक्स बनवला सगळ्यांचा मिळून. आता त्या टॅक्सला नाव काय दिलं, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. म्हणजे काही लोकांचं असं समजतं की जीएसटी आला तेव्हापासून टॅक्स सुरू झाला, असं नाही. आधीपासून पण टॅक्स होता, बरोबर आहे की नाही? 4-5 वेगवेगळ्या प्रकारचे टॅक्स लागायचे. मग सरकारने काय केलं, एकच टॅक्स लावला, सगळ्यांचा मिळून एकच टॅक्स केला. त्या टॅक्सला नाव काय दिलं त्यांनी, जीएसटी. कधीपासून सुरू झाला हा जीएसटी? 1 जुलै 2017 पासून जीएसटी लागू झाला. कळलं काय? त्याच्या आधी जीएसटी नव्हता. कळलं? जीएसटीचे 2 कंपोनंट आहेत, सीजीएसटी, एसजीएसटी. सीजीएसटी म्हणजे सेंट्रल जीएसटी, एसजीएसटी म्हणजे स्टेट जीएसटी. कळलं का? जेव्हा आपण जीएसटी पे करतो त्यातला काही भाग सेंट्रल गव्हर्नमेंटला जातो, काही भाग स्टेट गव्हर्नमेंटला जातो. कळलं का? केंद्र सरकार आणि राज्य सरकार. तर सेंट्रलला किती जातो, स्टेटला किती जातो? लक्षात घ्या, स्टेटला जातो 50%, सेंट्रलला पण जातो 50%. म्हणजे दोन्ही गव्हर्नमेंटला 50-50%. समजलं का? म्हणजे समजा 10 रुपयाचा आपण जीएसटी भरला तर 5 रुपये सेंट्रल गव्हर्नमेंटला मिळणार आणि 5 रुपये स्टेट गव्हर्नमेंटला मिळणार. दोघांना इक्वल मिळणार. सेंट्रलला जास्त, स्टेटला कमी असं नसतं. दोघांना 50-50, अर्धा हिस्सा मिळतो. कळलं का? त्यामुळे सीजीएसटी आणि याची दोन्ही नेहमी कशा असतात बाळांनो, इक्वल असतात. दोन्ही कशा असतात, इक्वल असतात. कळलं का एवढं? नक्की. त्यानंतर जीएसटी आपल्याला कॅल्क्युलेट करता आला पाहिजे. जीएसटी कॅल्क्युलेट करण्यासाठी एक इनव्हॉइस व्हॅल्यू असते. कुठली व्हॅल्यू असते? इनव्हॉइस व्हॅल्यू म्हणजे काय? टोटल व्हॅल्यू ऑफ गुड्स ऑन विच जीएसटी इज ऍप्लिकेबल. टोटल व्हॅल्यू ऑफ गुड्स ऑन विच जीएसटी इज ऍप्लिकेबल. बरोबर आहे की नाही? टोटल तुम्ही किती रुपयाचं सामान खरेदी केलंय किंवा विकलंय, बरोबर आहे की नाही, ती जी अमाऊंट असते त्याला आपण काय बोलतो, इनव्हॉइस व्हॅल्यू. ह्या इनव्हॉइस व्हॅल्यू वरती जीएसटी कॅल्क्युलेट केला जातो. समजलं का मी काय सांगतोय? ज्या व्हॅल्यूवर आपण जीएसटी कॅल्क्युलेट करतो त्या व्हॅल्यूला काय बोलतात, इनव्हॉइस व्हॅल्यू. जीएसटी किती प्रकारचा असतो, सीजीएसटी आणि सीजीएसटी एसजीएसटी नेहमी दोन्ही इक्वल असतात, 50-50 असतात. कळलं का? चला आपण प्रॅक्टिस सेट तुमचा चालू करूयात. पहिला प्रॅक्टिस सेट आहे आपला हा 4.1. यात बऱ्यापैकी थेरॉटिकल क्वेश्चन्स आहेत, भरपूर लिहायला लागतं याच्यामध्ये. आपण क्वेश्चन वाचूयात आणि सॉल्व्ह करूयात. तुमच्या समोर टेक्स्टबुक असलं पाहिजे. मी क्वेश्चन वाचून दाखवतोय आणि क्वेश्चन सॉल्व्ह करून दाखवतोय. रेडी का सगळे? चला पहिला क्वेश्चन आहे, पवन मेडिकल. आता दुकानाचं नाव आहे पवन मेडिकल. पवन मेडिकल सप्लाईज मेडिसिन्स. ऑन सम मेडिसिन द रेट ऑफ जीएसटी इज 12%. रेट ऑफ जीएसटी किती आहे रे? रेट ऑफ जीएसटी इज 12%. रेट ऑफ जीएसटी इज 12%. कळलं का? समजतंय का मी काय सांगतोय? आता जीएसटीचा रेट जो असतो ना, तो कधी 12% असतो, कधी 18% असतो. बरोबर आहे की नाही? 0 पासून 28% पर्यंत जीएसटीचा रेट तुमचा व्हॅरी होतो. 0 पासून 28%. म्हणजे काही अशा गोष्टी आहेत ज्यावर जीएसटी लागत नाही, 0 जीएसटी 0. आणि काही गोष्टी आहेत त्यावरती 28% जीएसटी लागतो. किती टक्के? त्यामुळे जीएसटीचा रेट हा 0% 28% पर्यंत जातो. कळलं का? आता इथे ऑन सम मेडिसिन्स, मेडिसिन्स वरती रेट काय लावलाय, जीएसटीचा किती टक्के लावलाय? 12% लावलाय. ऑन सम मेडिसिन्स द रेट ऑफ जीएसटी इज 12%. देन व्हॉट इज रेट ऑफ सीजीएसटी अँड एसजीएसटी? बरोबर आहे की नाही? विचारलं रेट ऑफ सीजीएसटी, रेट ऑफ सीजीएसटी आणि विचारलं रेट ऑफ एसजीएसटी. सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला समजावं लागेल बाळांनो,
सीजीएसटी आणि एसजीएसटी, तुमचा जो काही जीएसटी आहे ना, येस, जीएसटीचा अर्धा भाग सीजीएसटी असतो आणि अर्धा भाग एसजीएसटी असतो. कळलं का? जर 12% तुम्ही जीएसटी घेताय, त्यातला अर्धा भाग सीजीएसटी, अर्धा भाग एसजीएसटी. बरोबर आहे की नाही? बरोबर आहे की नाही? मग फॉर्म्युला कसा बनवणार? रेट ऑफ सीजीएसटी इज रेट ऑफ जीएसटी अपॉन 2, अर्धा भाग ना. रेट ऑफ जीएसटी किती पर्सेंट आहे? 12% अपॉन 2 6%. आणि रेट ऑफ बोला, रेट ऑफ जीएसटी अपॉन 2, सेम फॉर्म्युला आहे रे. कळलं का? 6%. म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटला टॅक्स 6% मिळणार आणि स्टेट गव्हर्नमेंटला 6% मिळणार. कळलं का? 50-50. समजलं का? हे तुम्ही तोंडी पण सांगितलं मला 6%, पण असं तोंडी चालणार नाही, तुम्हाला असं फॉर्म्युला लिहून व्यवस्थित दाखवावं लागेल. कळला का पहिला प्रश्न? आपण दुसरा प्रश्न चालू करूया. ऑन सर्टन आर्टिकल, इफ द रेट ऑफ सीजीएसटी इज 9%, सीजीएसटी चा रेट दिलाय किती टक्के? आता सीजीएसटी 9% असेल तर एसजीएसटी किती असणार? 9%. दोन्ही इक्वल असतात ना राजा, दोन्ही काय असतात? व्हॉट इज द रेट ऑफ जीएसटी विचारलं त्यांनी, किती असेल सांगा? तुम्ही नीट समजून घेत नाही. इकडे बघा, ए गिवन क्वेश्चन मध्ये रेट कुठला दिलाय? रेट ऑफ सीजीएसटी किती दिलाय? 9%. आता मला सांगा, रेट ऑफ सीजीएसटी जर 9% असेल तर एसजीएसटी किती असेल रे? दोन्ही इक्वल असतात, 9%. बरोबर आहे की नाही? तुम्हाला काय विचारलं? रेट ऑफ जीएसटी, रेट ऑफ जीएसटी. जीएसटीचे 2 तुकडे आहेत ना, मग दोघांना जर आपण ऍड केलं, तुम्ही बरोबर बोला, 18% येणार. तुम्हाला कळलं आता काय करायचं? त्याचा काय येणार फॉर्म्युला? रेट ऑफ सीजीएसटी प्लस रेट ऑफ एसजीएसटी. म्हणजे हा 9% प्लस 9% भाई कितना परसेंट हो जाएगा? तो रेट ऑफ जीएसटी 18% झाला. कळलं का? दुसरा प्रश्न कळला का नक्की तुम्हाला? पटकन दोन्ही प्रश्न लिहून घ्या. यस, थोडस एक करेक्शन करायचं आहे. इथे मी इनवॉइस व्हॅल्यू दिलता ना, हे जरा चुकीचं आहे बाळांनो. थोडस इथे आपल्याला लिहायला पाहिजे टॅक्सेबल व्हॅल्यू. काय टॅक्सेबल व्हॅल्यू म्हणजे काय? टोटल व्हॅल्यू ऑफ गुड्स ऑन विच जीएसटी इज ऍप्लिकेबल, त्या व्हॅल्यूला टॅक्सेबल व्हॅल्यू बोलतात. काय बोलतात? आणि इनवॉइस व्हॅल्यू म्हणजे काय असतं? इनवॉइस व्हॅल्यू कशी काढतात? टॅक्सेबल व्हॅल्यू प्लस जीएसटी. कळलं का? टॅक्सेबल व्हॅल्यू प्लस जीएसटी. समजा मी एखादी गोष्ट 100 रुपयाला घेतली, किती रुपयाला घेतली? म्हणजे सेलिंग प्राइस किती आहे त्याची? 100. कळलं का? समजलं? टॅक्सेबल व्हॅल्यू लाच आपण काय बोलतो? सेलिंग प्राइस बोलतो. कधी कधी काय असतं, टॅक्सेबल प्राइस आणि सेलिंग प्राइस वेगवेगळी असू शकते. बरं, कळलं का? पण कधी कधी टॅक्सेबल व्हॅल्यू आणि सेलिंग प्राइस, हा, किंवा टॅक्सेबल कधी कधी आपण सेलिंग प्राइस बोलू शकतो. कधी कधी सेलिंग प्राइस जी असते ना, तीच आपली टॅक्सेबल व्हॅल्यू असते. कळलं का? एखादी गोष्ट दुकानदाराने मला 100 रुपयाला विकली, किती रुपयाला विकली? आणि त्यावर त्याने टॅक्स लावला 18%. किती? 100 होती, 18% म्हणजे 18 रुपये झाले. माझी इनवॉइस व्हॅल्यू, माझं बिल किती रुपयाचा बनणार? 118 रुपयाचा बनणार. कळलं का? टॅक्सेबल व्हॅल्यू किती होती? 100 रुपये. त्यावर जीएसटी किती लागला? 18 रुपये. मग 100 रुपये टॅक्सेबल व्हॅल्यू अधिक जीएसटी 18 रुपये, टोटल किती झाले? 118. बिल जे बनणार, इनवॉइस जे बनणार, ते 118 रुपयाचं बनणार. कळलं का? त्यामुळे इनवॉइस व्हॅल्यू कशी काढतात? इनवॉइस व्हॅल्यू इज इक्वल टू टॅक्सेबल व्हॅल्यू प्लस जीएसटी. समजलं का? हे नेहमी लक्षात ठेवा, इनवॉइस व्हॅल्यूचा फॉर्म्युला. कळलं का? हे नंतर तुम्ही थोडंसं करेक्शन करून घ्या. आता आपण पुढचा प्रश्न सॉल्व्ह करूया. ओके. मास्टर, रियल पेंट सोल्ड 2 टिन्स ऑफ लस्टर पेंट. 2 टिन्स ऑफ, एक दुकान आहे रियल पेंट म्हणून, त्या दुकानदाराने काय केलंय? 2 डब्बे विकले लस्टर पेंट. पेंटचे वेगवेगळे प्रकार असतात ना, प्लास्टिक पेंट, डिस्टेम्पर पेंट, तसा लस्टर पेंट असतो. त्याने किती डब्बे विकले? टिन म्हणजे डब्बा. बरोबर. अँड टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ इच टिन, टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ इच टिन. बघ इथे काय लिहिलंय? टॅक्सेबल व्हॅल्यू दिले. टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ इच टिन. इच टिन म्हणजे एका डब्याचे दिले का 2 डब्याचे दिलेत? किती दिलेत रे? म्हणजे एक डब्बा जो आहे तो 28 रुपयाला विकलाय. सेलिंग प्राइस 28 रुपये एका डब्याची आहे.
टोटल टॅक्सेबल व्हॅल्यू किती आहे सांगा. टोटल टॅक्सेबल व्हॅल्यू आपल्याकडे किती डब्बे आहेत, 2 आहेत ना. 2 इंटू ₹2800 हा होणार तुमचा 5600. तर टोटल टॅक्स लागणार किती रुपयांवरती, 5600 वरती टॅक्स लागणार आहे. बरोबर आहे की नाही. रेट ऑफ जीएसटी त्यांनी क्वेश्चन मध्ये रेट ऑफ जीएसटी किती टक्के दिलाय, वा 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 भरपूर टॅक्स लावलाय रे. 28% रेट ऑफ काय दिलाय, जीएसटी दिलाय. आता 28% तर तुमचा जीएसटी असेल. आता सीजीएसटी किती असणार, 14 आणि एसजीएसटी किती असणार, 14 असणार. बरोबर. फाइंड अमाउंट ऑफ सीजीएसटी अँड एसजीएसटी चार्ज ऑन इनवॉइस. अमाउंट ऑफ काय काढायचं आपल्याला, सीजीएसटी. अमाउंट ऑफ सीजीएसटी काढायचे बघा. काय काढायचे, अमाउंट ऑफ कशी काढायची, थांब. टोटल टॅक्सेबल व्हॅल्यू बोला, टोटल इंटू रेट ऑफ सीजीएसटी हा फॉर्म्युला आहे. टोटल टॅक्सेबल व्हॅल्यू किती आहे आपली, 5600. रेट ऑफ सीजीएसटी किती आहे, 14% असणार. बरोबर आहे की नाही. आता हे तुम्हाला माहिती आहे कसं करतात. जीएसटी 28 म्हणजे सीजीएसटी अर्धा असणार, 14. आता 5600 14% म्हणजे काय, 14/100. 2 शून्य कट करा, 14 गुणिले 56 करून बघा. हे येतं आहे जवळपास 774 रुपये. किती, तुम्ही गुणाकार करू शकता त्यासाठी काय नाही. 784 आहे, मी वाचलं 74 वाचलं. 784 किती. अमाऊंट ऑफ सीजीएसटी किती आली रे. आता मला सांगा अमाऊंट ऑफ एसजीएसटी किती असेल रे, विचार करा ना. अमाऊंट ऑफ एसजीएसटी इज इक्वल टू अमाऊंट ऑफ सीजीएसटी. दोन्ही इक्वल असतात ना. अरे काय करतो तू, इक्वल असतात दोन्ही, परत थोडी काढायची गरज आहे. हा पण तेवढाच असणार ना, सीजीएसटी पण तेवढा, एसजीएसटी पण तेवढाच असणार. कळलं का. झालं क्वेश्चन नंबर 3 सॉल्व. समजला. क्वेश्चन नंबर 14 करूया आपण. The taxable value of wristwatch. Taxable value of wristwatch is ₹586. ओके, इकडे बघा मी काय लिहितोय, लक्ष द्या. क्वेश्चन नंबर 14 चालला आपला. Taxable value of wrist watch belt. रिस्ट वॉच नाही, रिस्ट वॉचचा बेल्ट आहे. किती आहे, 586 रुपयाचा. घड्याळाचा बेल्ट असतो ना तो. याची टॅक्सेबल व्हॅल्यू दिली किती, 586. म्हणजे ह्या अमाऊंट वरती टॅक्स लागणार आहे बाळांनो. रेट ऑफ जीएसटी कितीला आहे, रेट ऑफ जीएसटी म्हणजे सीजीएसटी किती असणार, एसजीएसटी किती असणार. ठीक आहे. व्हॉट इज द प्राइस ऑफ द बेल्ट फॉर द कस्टमर. प्राइस ऑफ द बेल्ट, बेल्टची प्राइस किती असेल कस्टमर साठी. बरोबर. इकडे बघा, कस्टमर कोणती प्राइस पे करतो सांगा मला. बिल किती रुपयाचं बनतं, बिल टॅक्सेबल अमाऊंटचं बनतं का इनवॉइस व्हॅल्यूचं बनतं. नाही रे, टॅक्सेबल व्हॅल्यू म्हणजे ज्या किमतीला वस्तू विकली, कळलं का, त्यावर परत टॅक्स लागतो. कळलं. आणि आपल्या कस्टमरला दुकानदाराला पण पैसे द्यायचे आणि सरकारला पण पैसे भरायचे. दोन्ही पैसे आपल्याला भरायचे. दुकानदाराची किंमत दुकानदाराला द्यायची, प्लस त्या किमतीवर जो टॅक्स असतो तो सरकारला द्यायचा. म्हणजे आपल्याला किंमत कुठली द्यायची असते, आपल्याला जे बिल जे बनतं ते इनवॉइस व्हॅल्यूचं मिळतं. कळलं का. म्हणजे यांनी जे विचारलंय प्राइस ऑफ द बेल्ट फॉर द कस्टमर, बरोबर आहे की नाही. येस ऑर नो. सो प्राइस फॉर द कस्टमर म्हणजे कोणती प्राइस विचारले, बोला. प्राइस फॉर द कस्टमर म्हणजे कोणती व्हॅल्यू, त्यांनी इनवॉइस व्हॅल्यू विचारले. इनवॉइस व्हॅल्यू कशी काढतो, टॅक्सेबल व्हॅल्यू प्लस जीएसटी. तर टॅक्सेबल व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे, आपल्याला जीएसटी काढायचं आहे. चला अमाऊंट ऑफ जीएसटी काढूयात. रेडी. अमाऊंट ऑफ जीएसटी कशी काढणार, बोला. व्हॅल्यू इंटू रेट ऑफ जीएसटी इंटू रेट ऑफ जीएसटी. टॅक्सेबल व्हॅल्यू किती आहे रे, इंटू 18% ना. आता 18% त्याला काय करायचं, 18 डिवाइड बाय 100. बरोबर आहे की नाही. येस और नो. आता हे वरचा तुम्ही जर गुणाकार केला तर 10548 असं काहीतरी येतं. मल्टिप्लिकेशन तुम्ही करू शकता, काही मोठी गोष्ट नाही. अपॉन 100 ने डिवाइड केल्यावर काय होणार रे,
असं येणार ना, 105 पॉईंट येणार ना. किती शून्य आहेत, म्हणजे 2 डिजिट सोडून तुम्हाला पॉईंट टाकावं लागेल. बरोबर आहे. ही तुमची अमाऊंट ऑफ काय झाली, जीएसटी. आता आपल्याला काय काढायचंय, आता आपल्याला काढायचंय प्राइस ऑफ द बेल्ट फॉर कस्टमर. बरोबर आहे की नाही, प्राइस ऑफ द बेल्ट, प्राइस ऑफ द बेल्ट फॉर दी, म्हणजे थोडक्यात तुम्हाला कुठली व्हॅल्यू काढायची आहे, इनवॉइस व्हॅल्यू. कशी काढतो इनवॉइस व्हॅल्यू सांगा मला आपण. टॅक्सेबल व्हॅल्यू, टॅक्सेबल व्हॅल्यू आपली किती होती, 586. हे दुकानदाराला मिळणार पैसे आणि हे पैसे सरकारला मिळणार. कळलं का, कळलं का, पैसे कसे छापतं सरकार, हेच पैसे लाडकी बहीण योजना आहे की नाही. हे किती होणार याची बेरीज माहिती, याची बेरीज होते 691. तुम्हाला एवढे पैसे भरायचे आहे बेल्ट एवढ्या पैशांचा, पण हे जीएसटी लावून एवढे पैसे होतात. कळलं का, म्हणजे प्रत्येक गोष्ट जी आपण विकत घेतो त्यावर सरकारला पैसे मिळतात, जीएसटी मिळतो, टॅक्स मिळतो. हा, मग तुम्ही घर घ्या, काय पण घ्या, कुठली गोष्ट घ्या, त्यात जीएसटी आहे. समजला का प्रश्न, सोपा होता. ह्यात प्राइस ऑफ द बेल्ट फॉर द कस्टमर म्हणजे कुठली प्राइस विचारलेली, इनवॉइस प्राइस. इनवॉइस व्हॅल्यूचा फॉर्म्युला काय, टॅक्सेबल व्हॅल्यू प्लस जीएसटी. मग ते जीएसटी फक्त आपल्याला कॅल्क्युलेट करायचं होता आणि या जीएसटी ची व्हॅल्यू जी येणार होती ती आपल्याला टॅक्सेबल अमाऊंट मध्ये ऍड करायची होती. आपल्याला मिळाली इनवॉइस व्हॅल्यू. क्वेश्चन नंबर 5, द टोटल व्हॅल्यू ऑफ अ रिमोट कंट्रोल्ड. टोटल व्हॅल्यू, टोटल व्हॅल्यू दिले म्हणजे कुठली व्हॅल्यू दिले, टॅक्सेबल व्हॅल्यू दिले की इनवॉइस व्हॅल्यू दिले. अरे येड्या, टोटल, टोटल व्हॅल्यू कशी येते माहितीये का, या दोघांची ऍडिशन केल्यावर टोटल व्हॅल्यू येते. पण टोटल व्हॅल्यू म्हणजे कुठली व्हॅल्यू दिली, इनवॉइस व्हॅल्यू दिले. कळलं का, टोटल व्हॅल्यू बरोबर किती दिले, अरे बोल ना. हा बरोबर. रेट ऑफ जीएसटी किती दिला रे, रेट ऑफ जीएसटी 18% दिलेला आहे. रेट ऑफ जीएसटी दिला 18%, बरोबर. आणि तुमची टोटल व्हॅल्यू, टोटल व्हॅल्यू, टोटल व्हॅल्यू म्हणजे ही व्हॅल्यू जी असते ती विथ टॅक्स असते. बाळा लक्षात ठेवा, विथ टॅक्स. टोटल व्हॅल्यू ते म्हणजे टॅक्स सकट व्हॅल्यू जी देतात ती त्याला बोलतात टोटल व्हॅल्यू. म्हणजे कुठली व्हॅल्यू, इनवॉइस व्हॅल्यू. बरोबर आहे की नाही. टोटल व्हॅल्यू त्यांनी किती दिलेली आहे, बोला रुपये 1700 किती, 70. बरोबर आहे, बोला हो की नाही. येस, क्लिअर, एवढं समजतंय का. आता आपल्याला त्यांनी विचारलंय फाइंड टॅक्सेबल व्हॅल्यू. काय फाइंड करायचे, लेट एक्स बी दी टॅक्सेबल व्हॅल्यू. टॅक्सेबल व्हॅल्यूला आपण काय अज्युम केलं, एक्स अज्युम केलं. बरोबर आहे की नाही. आता मला सांगा टोटल व्हॅल्यू, टोटल व्हॅल्यू म्हणजे काय, व्हॅल्यू विथ टॅक्स. याच व्हॅल्यूला आपण काय बोलतो रे, इनवॉइस व्हॅल्यू बोलतो. बरोबर. काय फॉर्म्युला आहे टोटल व्हॅल्यूचा, इनवॉइस व्हॅल्यूचा, टॅक्सेबल व्हॅल्यू, टॅक्सेबल व्हॅल्यू प्लस जीएसटी. टॅक्सेबल व्हॅल्यू तुम्ही काय अज्युम केली, एक्स अज्युम केले ना. जीएसटी कसा काढतो आपण, जीएसटी कसा काढतो, टॅक्सेबल व्हॅल्यू इंटू रेट ऑफ जीएसटी. रेट ऑफ जीएसटी किती टक्के आहे, 18%. सर 18% म्हणजे 18/100%, 18/100 करणार. बरोबर आहे की नाही. एवढं कळलं का वेळांनो, नक्की. येस. तुम्ही याला थोडंसं कॅन्सलेशन करू शकताय. कसं बरं, 2 ने डिवाइड करा, 9 आणि ते किती 50. कळलं का, एवढं कळलं का, लवकर सांगा नक्की. येस. मग हे एक्स प्लस किती येते, 9x अपॉन किती येते 50. आणि हे टोटल व्हॅल्यू किती दिले त्यांनी आपल्याला, टोटल व्हॅल्यू किती दिले, 1770, 1770, 17. बरोबर ना. आता हे कसं सॉल्व्ह करणार आपण, इथे काही नाही म्हणजे 1 आहे. तुम्हाला माहिती आहे ना बटरफ्लाय मेथड आपली कशी आहे, बोला. 50 इंटू एक्स, 1 इंटू 9x, 1 इंटू 50. 50 तिकडे पाठवा बरं, किती येते बोला.
हे येते जवळपास हे मल्टिप्लाय करा ना. बोला 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 किती येत आहे. 177 आणि 5 शून्य 0 नका पकडू. 177 इंटू 5 करा. नाही 170 इंटू 5 ते तुमचं 885 आणि 2 0 50x प्लस 9x 888 500 59x बरोबर. आपल्याला x ची व्हॅल्यू पाहिजे ना. 888 500 अपॉन किती रे 59 अपॉन किती 59 येते 15. ह्याला जर आपण कट केला ना 59 ने आणि 2 शून्य आहेत ना 1500 बरोबर. देयरफॉर टॅक्सेबल व्हॅल्यू किती आली. हा 1500 रुपये आली टॅक्सेबल व्हॅल्यू. किती आली बाळांनो 1500. याला 59 ने भाग झाल्यावरती ही व्हॅल्यू येते. ओके. आता आपल्याला काय करायचं आहे अमाऊंट सांगितलं त्यांनी सीजीएसटी आणि एसजीएसटी अमाऊंट काढायची आपल्याला बरोबर आहे की नाही. हो की नाही. चला काढू आपण सीजीएसटी अमाऊंट बरोबर. कशी काढणार सीजीएसटी अमाऊंट. टॅक्सेबल व्हॅल्यू इंटू रेट ऑफ सीजीएसटी. रेट ऑफ सीजीएसटी किती असणार रे. जीएसटी चा रेट 18% आहे ना. सीजीएसटी किती असणार 9% असणार. अर्धा असतो ना. 1500 गुणिले 9% केला आपण तर हे 1500 गुणिले 9 अपॉन 100 2 शून्य कट होतील. 15 गुणिले 9 59 135 बरोबर आहे की नाही. तर सीजीएसटी किती आला ₹135 कळलं. एचजीएसटी किती असणार. एसजीएसटी पण तेवढाच असणार ना. एचजीएसटी इज इक्वल टू सीजीएसटी. सीजीएसटी जर 135 आहे तर एसजीएसटी पण तेवढाच असणार 135 कळलं. तर टॅक्सेबल व्हॅल्यू काढली सीजीएसटी काढला आणि एसजीएसटी पण काढला. त्यामध्ये काय केलं क्वेश्चन मध्ये यांनी क्वेश्चन जरा फिरवलेला. त्यांनी आपल्याला कोणती व्हॅल्यू दिली. इनवॉइस व्हॅल्यू दिली. कोणती व्हॅल्यू दिली. इनवॉइस व्हॅल्यू दिलेली आणि आपल्याला टॅक्सेबल व्हॅल्यू काढायची होती. ह्याच्या आधीच्या क्वेश्चन मध्ये आपल्याला टॅक्सेबल व्हॅल्यू दिलेली जीएसटी दिलेला आपण इनवॉइस व्हॅल्यू काढली. ह्याच्या अगोदरच्या क्वेश्चन मध्ये ह्या क्वेश्चन उलट आहे. हा असं सुद्धा काय करायचं टॅक्सेबल व्हॅल्यूला एक्स असून करायचं आणि मग हे कॅल्क्युलेशन अशा प्रकारे करून तुम्हाला एक्स ची व्हॅल्यू काढायची. एकदा एक्स भेटला की तुम्हाला सगळं भेटतं. मग सीजीएसटी जीएसटी एसजीएसटी सगळं भेटणार. टॅक्सेबल व्हॅल्यू सगळ्यात मेन आहे. टॅक्सेबल व्हॅल्यू वरूनच आपण इनवॉइस व्हॅल्यू काढतो. टॅक्सेबल व्हॅल्यू वरूनच आपण सीजीएसटी काढतो एसजीएसटी काढतो. मेन काय टॅक्सेबल व्हॅल्यू. समजलं. चला पटकन क्वेश्चन नंबर 6 करू आपण. रेडी. 6वा प्रश्न करायला सगळे. त्यामध्ये एकाच प्रकारे सगळे प्रश्न हळूहळू जरा क्वेश्चन आवड होत चालले. 6वा प्रश्न काय लिहिलाय. टिप टॉप इलेक्ट्रॉनिक्स काय लिहिलंय बाळांनो. सप्लाइड अँड एसी ऑफ 1.5 टन टू अ कंपनी. ठीक आहे. कॉस्ट ऑफ एसी सप्लाइड इज 51,200 विथ जीएसटी आहे. विथ जीएसटी आहे म्हणजे कुठली व्हॅल्यू आहे. इनवॉइस व्हॅल्यू आहे किती 51,200 बरोबर. रेट ऑफ सीजीएसटी ऑन एसी. रेट ऑफ सीजीएसटी दिलाय. रेट ऑफ सीजीएसटी किती दिलाय आपल्याला 14%. ठीक आहे. एवढंच दिलंय क्वेश्चन मध्ये. तर काय काय फाइंड करायचंय. सगळ्यात पहिल्यांदा त्यांनी आपल्याला विचारलं रेट ऑफ एसजीएसटी किती असेल रे. रेट ऑफ एसजीएसटी इज सेम ॲज रेट ऑफ सीजीएसटी. हा पण 14%च असणार. दोन्ही इक्वल असतात. झाला पहिला पॉईंट झाला. दुसरा पॉईंट काय रेट ऑफ जीएसटी. जीएसटी रेट ऑफ जीएसटी हा असतो रेट ऑफ फॉर्म्युला जर हवा आहे तर रेट ऑफ सीजीएसटी प्लस रेट ऑफ एसजीएसटी. हा तुमचा येणार 14% प्लस 14%. दिस विल बी 28% राईट. गुड. तिसरा क्वेश्चन आहे त्यांचा टॅक्सेबल व्हॅल्यू. हे तुम्हाला आता आठवतंय का मी आता काय शिकवलं तुम्हाला. इनवॉइस व्हॅल्यू दिले
आणि टॅक्सेबल व्हॅल्यू विचारले, तर काय करायचं, हा 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 लेट एक्स बी दी टॅक्सेबल व्हॅल्यू. बरोबर आहे की नाही? आपला फॉर्म्युला काय, इनव्हॉइस व्हॅल्यू इज इक्वल्स टू हा टॅक्सेबल व्हॅल्यू प्लस जीएसटी. बरोबर आहे की नाही? बरोबर आहे की नाही मॅडम? येस. आता मला सांगा इनव्हॉइस व्हॅल्यू त्यांनी किती दिली आपल्याला, 51,200. टॅक्सेबल व्हॅल्यू एक्स आहे. जीएसटी कसा काढतो आपण, टॅक्सेबल व्हॅल्यू इंटू रेट ऑफ जीएसटी. रेट ऑफ जीएसटी किती आहे, 28%. सर 28% ला काय करायचं बरं, पर्सेंट साइडला काढण्यासाठी 100 ने डिवाइड करावं लागतं. बरोबर आहे की नाही? आता जरी ते आपण व्यवस्थित त्याला मल्टिप्लाय करते, 100 इकडे येणार ना, 100x प्लस 28x अपॉन 100. बरोबर आहे की नाही रे? हा 100 आहे बाळांनो. इथे किती आहे लेफ्ट साइडला व्हॅल्यू, 51,200. बरोबर का? हा 100 इकडे मल्टिप्लाय करा, 51,200 आणि 200 अजून वाढतील याच्यामध्ये. 100 अधिक 28 किती येणार रे, बोला 128. त्याला आपण थोडं सिम्प्लिफाय करू शकलो असतो. 28 ला करायचं का सिम्प्लिफाय, थोडस 2 ने कट करा, 14/50. अजून कट करा, 7/25. बरोबर आहे की नाही? हा मग अजून जरा सोपं होतं हे. किती झालंय सांगा मला, x प्लस 7x अपॉन 25. इथे काही नाही म्हणजे 1 आहे ना, लावा बटरफ्लाय आपला, 25x प्लस 7x अपॉन 25. ठीक आहे, जरा व्हॅल्यू आपला छोटा झाला. बरोबर, एवढं समजलं का? नक्की. आपल्याला x काढायचं आहे, 25 इकडे मल्टिप्लाय करा, 512 इंटू 25 करा बरं, 512 इंटू 25 करा. चला लवकर, 12,800 येते. ठीक आहे सर, आपण कॅल्क्युलेशन फास्ट करूया. आणि हा 25 इकडे आला ना, 25 प्लस 7 किती येणार, 32x. मग x ची व्हॅल्यू येणार 12,800 अपॉन 32. बरोबर आहे की नाही? 12,800 अपॉन किती, 32. ही येते 400 व्हॅल्यू. किती येते बाळांनो, म्हणजे टॅक्सेबल व्हॅल्यू आलेली आहे किती रुपये, 400. बस एवढी आपली टॅक्सेबल व्हॅल्यू आहे. कळलं का? नक्की. हे 400 नाही, सॉरी, इथे 2 शून्य पडत ना पुढे. इकडे बघा नीट, 51,000 किती आहे, 200 इंटू 25 केलंय ना, मी काही शून्य द्यायचे विसरून गेलो. 1280, हा 1280. अजून पुढे आहेत ना 3 झिरो आहेत. किती झिरो आहेत, 1280, अशी व्हॅल्यू येते. कळलं का? इथे किती होतं, 32x ना, इथे 2 झिरो अजून आहेत, म्हणजे टॅक्सेबल किती आली, 40,000. म्हणजे एसीची मूळ किंमत जी आहे ना, टॅक्सेबल व्हॅल्यू म्हणजे सेलिंग प्राइस रे. एसीची सेलिंग प्राइस किती आहे, 40,000. पण आपल्याला टॅक्स द्यावा लागतो वरती, किती बघ ना, 40,000 रुपये टॅक्सेबल व्हॅल्यू आहे. पण आपली इनव्हॉइस व्हॅल्यू बिल किती रुपयाचं बनतंय, म्हणजे वरचे जे पैसे आपण भरतोय ना, अरे टॅक्सेबल व्हॅल्यू 40 आहे ना, इनव्हॉइस व्हॅल्यू किती आहे, इनव्हॉइस व्हॅल्यू म्हणजे बिल किती रुपये तुझ्या खिशात किती गेले, 40 गेले, एवढे गेले. मग एक्स्ट्रा पैसे जे भरलेत ना 11,000 रुपये वरती, ते जीएसटी आहे तुमचा. पुढे त्याने ते विचारलं आपल्याला, अमाऊंट ऑफ सीजीएसटी विचारलं, टोटल अमाऊंट ऑफ जीएसटी. चल आपण काढू टोटल अमाऊंट ऑफ जीएसटी. रेडी का? ए अमाऊंट ऑफ काय काढायचं, जीएसटी. अमाऊंट ऑफ जीएसटी कशी काढायची, जीएसटी अमाऊंट पाहिजे ना, त्याला इकडे पाठव. कसं काढणार, इनव्हॉइस व्हॅल्यू मायनस कोणती व्हॅल्यू, टॅक्सेबल व्हॅल्यू. इनव्हॉइस व्हॅल्यू किती आहे, 51,200. टॅक्सेबल व्हॅल्यू किती आहे, 40,000, 11,200. ही झाली तुमची अमाऊंट ऑफ जीएसटी. अमाऊंट ऑफ सीजीएसटी आणि अमाऊंट ऑफ एसजीएसटी विचारला. अरे काय सांगा, अमाऊंट ऑफ सीजीएसटी किती असणार, तेवढंच कसं असणार. सीजीएसटी अमाऊंट एवढी आहे ना, ह्यातला अर्धा भाग सेंट्रल गव्हर्नमेंट, ह्यातला अर्धा भाग ना राजू आहेस ना होश मध्ये.
का झालं तुझी कॅपॅसिटी झाली? 1 तास अभ्यास केला की शांत झाला दिवसभर. 11,200 हे 2 ने डिवाइड कर किती येत आहे? तुझं डोकं सुपर आहे. हा बरोबर 5,600. कळलं का? काही लोक शांत झालेत, बोलायचे बंद झालेत. असो, प्रत्येकाची कॅपॅसिटी असते आपापली, आहे ना. चला, अमाऊंट ऑफ HGST. अरे हे पण सेम असणार ना रे. 6 गोष्टी फाइंड करायच्या होत्या, सगळ्या फाइंड केल्या. काय प्रॉब्लेम म्हणाला? हा फक्त हा मधला पार्ट जरा इकडचा आहे, लक्ष दे जरा. हा कळलं का राजू? हा कळलं का? आता करू आपण 7th क्वेश्चन. Prasad purchased a washing machine from Maharashtra Electronic Goods. The discount of 5% was given on the printed price of rupees किती रे? 40,000. ओके, डिस्काउंट किती दिला रे? 5%. डिस्काउंट दिलेला आहे 5%. आणि प्रिंटेड प्राइस किती आहे? 40,000. हा 40,000. आधी आपण काय करूयात, अमाऊंट ऑफ डिस्काउंट काढूयात. काय काढूयात? हा पुढे पण प्रश्न वाचून घेऊयात. दी रेट ऑफ GST चार्ज वॉज 28%. फाइंड दी परचेस प्राइस ऑफ वॉशिंग मशीन फॉर प्रसाद. परचेस प्राइस फॉर प्रसाद सांगितलंय. परचेस प्राइस फॉर प्रसाद. प्राइस प्रसाद कस्टमर आहे. प्राइस फॉर कस्टमर, प्राइस फॉर प्रसाद. काय बोलतो त्याला? म्हणजे आपल्याला इनवॉइस व्हॅल्यू काढायची याच्यामध्ये. ऑल्सो फाइंड अमाऊंट ऑफ CGST आणि HGST. तिथे दोन्ही काढायला सोपं असतं. चला, डिस्काउंट किती पर्सेंट दिलाय? 5%. प्रिंटेड व्हॅल्यू किती आहे? 40,000. म्हणजे पण तुम्हाला डिस्काउंट मिळणार ते 40,000 मिळणार ना. म्हणजे तुमची प्रिंटेड व्हॅल्यू जी आहे, MRP जी आहे, त्यावर तुम्हाला डिस्काउंट मिळतो. कळलं की नाही? आता जर मी काढलं अमाऊंट ऑफ डिस्काउंट, काय काढलं? अमाऊंट ऑफ डिस्काउंट. अमाऊंट ऑफ डिस्काउंट कसं काढायचं? अमाऊंट ऑफ डिस्काउंट प्रिंटेड व्हॅल्यू किती आहे? प्रिंटेड व्हॅल्यू म्हणजे MRP रे. याच्यावर आपल्याला 5% डिस्काउंट मिळणार आहे. प्रिंटेड व्हॅल्यू 40,000 रुपये. याच्यावरती 5% डिस्काउंट. 5%. पर्सेंट साईनला हटवण्यासाठी काय करतो आपण? 2 शून्य गायब. 400 into 5. 5 4s are 20. 2 zeros. म्हणजे किती डिस्काउंट? 2,000 रुपये डिस्काउंट झालं. दुकानदाराने डिस्काउंट दिलं 2,000 रुपयाचं. कळलं का? समजलं का? येस, कळलं. आता आपल्याला टॅक्सेबल व्हॅल्यू काढायची. काय काढायची? आता मला सांगा, टॅक्स 40,000 लागेल टॅक्स 40,000 वरती. वॉशिंग मशीनची किंमत किती आहे? 40,000. पण त्यावर डिस्काउंट किती दिलाय? 5%. म्हणजे किती डिस्काउंट दिलाय? 2,000. मग टॅक्स किती किमतीवर लागणार? 38. कळलं का? टॅक्स किती लागणार? म्हणजे प्रिंटेड व्हॅल्यू मायनस डिस्काउंट. डिस्काउंटला मायनस कर म्हणजे किती होणार सर? ₹40,000 मायनस ₹2,000. येस, तुम्हाला टॅक्स जो लागणार तो 38,000 मध्ये लागणार. कशामध्ये लागणार? 38,000 लागणार. कळलं का मी काय सांगतोय? टॅक्सेबल अमाऊंट कळली. रेट ऑफ GST कितीला आहे? रेट ऑफ GST 20. बघा, AC वरती 28% GST आहे. ज्या आपल्या अशा मजेच्या वस्तू असतात त्यावर GST हाय असतो. कळलं का? AC, फ्रीज, वॉशिंग मशीन जास्त GST लागतो. TV, मोबाईल फोन वगैरे, आहे की नाही? म्हणून अशा गोष्टी कमी घ्याव्या माणसाने. चला, काय काढायचंय? परचेस प्राइस म्हणजे इनवॉइस व्हॅल्यू काढायची. काय काढायचे? कसे काढतो इनवॉइस व्हॅल्यू? टॅक्सेबल अमाऊंट प्लस GST. टॅक्सेबल अमाऊंट किती आहे? GST 28% आहे का? अगं हा GST काढतोय मी.
टॅक्सेबल अमाऊंट ही झाली. असं असं काय करतेस बाबा देवा, लवकर 11:30 वाजू दे. 2 झिरो कॅन्सल. ए 38 इंटू 20 हे करा जरा. 20 इंटू 38 हे माहिती किती होते? 10640. 10640. टोटल तुमची व्हॅल्यू होते बाळांनो 48,640 रुपीज. 48 टॅक्सेबल अमाऊंट तर आपल्याला माहिती झालेली आहे. इथे आपण काय काढलं? जीएसटी काढलं. हे मल्टिप्लिकेशन ऍडिशन तुम्ही करू शकता. सो इनव्हॉइस व्हॅल्यू आलेली आहे आपल्याकडे. इनव्हॉइस व्हॅल्यू म्हणजे काय? परचेस प्राइस ऑफ वॉशिंग मशीन. ही काय? परचेस प्राइस ऑफ, बोला, फॉर प्रसाद. प्रसादला खिशातनं किती पैसे द्यायचे आहेत? 48,640. बघ त्याला डिस्काउंट मिळालं 2,000 तरी पण त्याला एवढी किंमत द्यायला, कारण टॅक्स आहे ना. जवळपास टॅक्स त्याचा झाला 10,000 रुपये. कळलं का? मजबूत ना मग. आता आपण काढूयात हो अमाऊंट ऑफ काय काढायचं आपल्याला? सीजीएसटी. जीएसटी अमाऊंट आपण दोन. अरे जीएसटी अमाऊंट किती आली आपली? बघा ना, जीएसटी अमाऊंट किती आली? 10,640. बरोबर ना? 5,320. कळलं? आणि अमाऊंट ऑफ एसजीएसटी पण तेवढीच असणार. कळलं का? क्वेश्चन सॉल्व. सगळे क्वेश्चन आपण सॉल्व केले. ऑल 7 क्वेश्चन आपण सॉल्व केलेले आहेत व्यवस्थित. मला वाटतं काही प्रॉब्लेम नाही पाहिजे. घरी हे सगळं व्यवस्थित रिवाइज करा. जास्त काही नाही, सोपा चॅप्टर वाटला आतापर्यंत आपल्याला. बरोबर आहे की नाही? महत्वाच्या गोष्टी काय काय आपल्याला लक्षात ठेवायच्या? जीएसटी चा अर्धा भाग सीजीएसटी, अर्धा भाग एसजीएसटी. जीएसटीचा रेट जर 28% असेल तर सीजीएसटी, एसजीएसटी 14%. बरोबर. जर सीजीएसटी आहे तुमचा 9% तर जीएसटी किती टक्के असणार? 18% असणार. टॅक्सेबल व्हॅल्यू कशी काढतात? टॅक्सेबल व्हॅल्यू म्हणजे काय? ज्या व्हॅल्यूवर टॅक्स कॅल्क्युलेट केला जातो त्या व्हॅल्यूला, त्या अमाऊंटला टॅक्सेबल व्हॅल्यू बोलतात. कळलं का? समजलं? टॅक्सेबल व्हॅल्यूज आपण सेलिंग प्राइस पण बोलू शकतो. बरोबर आहे की नाही? आणि सेलिंग प्राइस जी असते ती डिस्काउंट वगैरे मायनस करून काढतात. आता इथे बघा, प्रिंटेड व्हॅल्यू किती होती? मग ही टॅक्सेबल व्हॅल्यू आहे का? नाही. नाही ना, डिस्काउंट दिलाय ना. मग डिस्काउंट काढून जी अमाऊंट येते ती टॅक्सेबल व्हॅल्यू असते. समजलं का? कळलं का? ज्या किमतीला आपण एखादी गोष्ट विकत घेतो डिस्काउंट वगैरे काढून, समजलं का? ती किंमत म्हणजे टॅक्सेबल व्हॅल्यू. इनव्हॉइस व्हॅल्यू कशी काढतो आपण? टॅक्सेबल व्हॅल्यू प्लस जीएसटी. इनव्हॉइस व्हॅल्यू मिळणार तुम्हाला. कळलं का मी काय सांगतोय? बरोबर आहे की नाही? बाकी मला वाटतं काहीच नव्हतं एक्सरसाइज मध्ये. ह्या 2-3 गोष्टी होत्या, बस सिंपल होता एक्सरसाइज. नेक्स्ट सेशन में अपन एक्सरसाइज नंबर 2-3 कंप्लीट करें प्रैक्टिस से 2-3. थैंक्स फॉर वॉचिंग. अगर आपको वीडियो अच्छा लगा है लाइक करो, कमेंट करो, अपने दोस्तों के साथ शेयर करो, चैनल को सब्सक्राइब करो. फॉर कंप्लीट कोर्स डाउनलोड गणेश एकेडमी ई लर्निंग ऐप. फॉर फ्यूचर अपडेट्स हिट द बेल आइकन. थैंक यू.